जॉब कसा आहे? जॉब एकदम उत्तम आहे। दर महिन्याला पेमेंट होतं, त्यामुळे काही टेन्शन नाही। काय वाटतं तुम्हाला 2 वर्ष कोकणात राहून कसं वाटतं? 2 वर्ष कोकणात राहून पहिले एकदम आनंद वाटला, नंतर एकदम दुष्काळ वाटला। बोलने दे तकलीफ हुआ है बेचारे को। तर हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। सध्या आपण आहे पाटपन्हाळ्यामध्येच, म्हणजे गुहागरमध्येच। हा गावाचा डॅम लाग एरिया आणि इथं विहीर नवीन बनवलेला आहे। डॅमचं पूर्ण आपण बघायला लागलोय। हे बघा, एरिया पूर्ण जंगल टाईप आहे। कडं आई नाही पडणार आहे ती माझ्यावरच। आई हे विषय हाडवी। सैलरी कितना लोगे भैया? काय झालं ट्रान्सफरचं? ट्रान्सफर ही कॅन्सल झाली। ट्रान्सफर सध्या होणार नाही। हां, कधी होणार? होय, ट्रान्सफर अजून 6 महिने। आम्ही सगळे सोबत जाणार आहोत। केदार पवार, मी। अजून 6 महिने कोकणातच। अजून 6 महिने कोकणात, अजून 6 महिने लाल माती, पाऊस, लाल माती, गणपती, शिमगा। काय वाटतं तुम्हाला 2 वर्ष कोकणात राहून कसं वाटतं? 2 वर्ष कोकणात राहून पहिले एकदम आनंद वाटला, नंतर एकदम दुष्काळ वाटला। चूना लगा दिया। कमायला भर चांगला आहे एकदम, पण जास्त दिवस नाही। हां बरोबर, कारण ते कसं आहे, नव्याचा 9 दिवस आहे तसं आहे की नाही? नव्याचे 9 दिवस तसं आहे। कोकण आहे येण्यासाठी आहे, म्हणजे आपलं जाय 4-5 दिवस, 4-5 दिवसासाठी आहे, पण राहण्यासाठी नाही, जगण्यासाठी नाही, आपल्यासाठी तरी बाहेरल्या लोकांसाठी फिरण्यासाठी आहे। एकदम उत्तम आहे, बघायला सारखं। तुम्ही पण या, जोडीने या, गोडीने या। ये सब दोगलापन है, मैं तेरा दोगलापन हूं। कधी नवीन जेडीचं नोटिफिकेशन जुलै ऑगस्ट दरम्यान येईल। जुलै ऑगस्ट नाही, आता पुढल्या महिन्यात येईल मला वाटतं, कारण आता ट्रान्सफरचं हां ट्रान्सफर तर आता झाले बऱ्यापैकी। ट्रान्सफर सगळ्या लोकांचं झाले, त्यामुळे आता नवीन नोटिफिकेशन मला ते पुढल्या महिन्यामध्ये येईल। पुढल्या महिन्यामध्ये पोरांनी अप्लाय करावं का नको? सर्व मुलांनी अप्लाय करावे, मुलींनी पण। जॉब कसा आहे? जॉब एकदम उत्तम आहे। दर महिन्याला पेमेंट होतं, त्यामुळे काही टेन्शन नाही। 25 दिन में पैसा डबल। काम पण जास्त नसतं, म्हणजे एकदम आरामात असतंय। तेवढंच। तेवढंच, बाकी 4-5 तास काम असतंय फक्त। दिवसभर एकदम निवांत, तुम्ही कुठं पण फिरू शकता, काय दुसरं करू शकता, अभ्यास किंवा करू शकता, काम करू शकता, दुसरं काहीतरी पार्ट टाइम जॉब करू शकताय, पार्ट टाइम काम करू शकताय, डबल फिरू पण शकताय। एवढा तुम्हाला वेळ भेटेल। सानवी यांनी मला वाटतं कोकणातला कुठला पॉईंट नसेल ते बघितला राहिला। सगळे पॉईंट फिरलेला आहे आसपासचे। 1.5 वर्षात म्हणजे परत कोकणामध्ये यायचंच नाही, फिरायला यायचं आहे म्हणून। गुहागरमध्ये परत यायचंच नाही, बाकी गुहागर सोडून। टार्गेट बद्दल काय वाटते? टार्गेट काय? जीडीएस नवीन, म्हणजे नवीन मुलांसाठी एक आहे। जीडीएस मध्ये सगळ्यांना टार्गेट असतंय, पॉलिसी काढा, प्रीमियम द्या, अकाउंट काढा। प्रत्येक पॉलिसीच्या वेळेस तुम्हाला कमीत कमी एक तरी पॉलिसी पाहिजे टार्गेटसाठी। कमीत कमी 1,000 रुपये, 500 ते 1,000 रुपये प्रीमियम पाहिजे कमीत कमी। 10,000 आम्हाला मागल्या केलं आपण नाही, कमीत कमी म्हणजे अपेक्षा असते त्यांची 10,000 1 लाखची। आपल्या कमीत कमी 500च्या वरती 1,000 2,000 3,000 500 पाहिजे, चालवून द्यायचे, फिक्स पाहिजे म्हणजे पाहिजे बस हवा निकल गई। आणि ज्यावेळेस कंपनीला अकाउंट काढ त्यावेळेस कमीत कमी 20 ते 30 अकाउंट काढायला पाहिजेत, म्हणजे पाहिजेत कमीत कमी। एसबी जास्तीत 100 200 300 असे। एसबी, आरडी, टीडी, सुकन्या, आयपीवी बद्दल काय वाटतं? कोकणातील जेवणात घाटासारखे भेटणार नाही, तर तुम्हाला कडधान्यच खावे लागतील, आणि सोबत वरण भात। जर नॉनव्हेज मध्ये चिकन, असं चिकन मच्छी असेल, चिकन मच्छी नॉनव्हेज मध्ये, आणि व्हेज मध्ये कडधान्याची भाजी, चपाती, आणि सर्वात मेन म्हणजे तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी हे भेटेल। घाटासारखं ज्वारी, बाजरी तुरळक ठिकाणी भेटेल, जास्त नाही भेटणार। मक्का वगैरे बघायला, मक्का पण नाही, फक्त चपाती आणि हे कडधान्याची भाज्या, म्हणजे पालेभाजी एकदम तुरळक नसल्यागत, एकदम निवांत आहे। बाकी सगळं निवांत आहे, एवढा म्हणजे जास्त ताप वगैरे काय नाही, लोकांचा त्रास नाही, काय नाही। लोक सगळ्यात भारी आहेत, म्हणजे काम करतात, ऍडमिनिस्ट्रेशन साठी भारी आहेत लोक। ताप वगैरे काही निवांत नाही, म्हणजे लोक त्रास वगैरे काही जास्त देत नाही। हे तो लेटेस्ट न्यूज। काय माहिती असेल तर कमेंट मध्ये कमेंट करू शकताय, मेसेज करू शकताय। एक लाईक करा, शेअर करा, टॅग करा, मेन्शन करा, विषय संपला। जे पोस्ट फोन करके पुलिस को बुलाइए। बाकी असा पूर्ण एरिया हे बघू शकताय। इथं काम वगैरे अजून कन्स्ट्रक्शन बऱ्याच प्रमाणात चालू आहे। बाकी हे म्हणजे नदी टाईप आहे पोहायला, तरी पण पोहायला कोण जात नाही, कारण बरीचशी लोकांचा इथं अपघात वगैरे झाला आहे। खाली अशी माती पूर्ण भुसभुशीत आहे, त्यामुळे आपण जरी चालत गेलो तर एकदम खाली जाते। त्यामुळे इथल्या लोकांनी मला पण सजेस्ट केले की तुम्ही जाऊ नका म्हणून। मला वाटत होतं पोहायला जायला पाहिजे,
पण इथल्या लोकांनी सजेस्ट केली की जाऊ नका. बाकी इकडं पुढे जंगल आहे, या जंगलामध्ये वेगवेगळे प्राणी असण्याची शक्यता आहे. अजून तर दिसले नाहीत, पण इथं मगर पण म्हणतात लोक आहे यामध्ये. पण आपण तरी इथं जवळच बसले, त्यामुळं तर कंटाळा होता म्हणून. बाकी हा हायवे बघा, आता एस टी गेली ती गुहागर बिजापूर हायवे. तो बऱ्यापैकी डेव्हलप झालं आहे गाव हे. ह्या गावामध्ये म्हणजे पाण्याची वगैरे टंचाई नाही. जास्त ठिकाणी कोकणामध्ये तुम्हाला पाण्याची टंचाई भेटेल, पण ज्या आम्हाला जे गाव अलोकेट झाले 5-50 आहे त्या गावामध्ये पाण्याची टंचाई जास्त प्रमाणात नाही. कारण आता बघू शकताय जून महिना आहे, म्हणजे अजून पावसाळा खरा म्हणजे चालू यायचं आहे, तरी मग एवढं पाणी आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे पाण्याची एवढी जास्त काय आता कमतरता. तर कोकणातल्या विहिरींची ही खासियत आहे. आपल्या इकडल्या विहिरी म्हणजे ओपनच असते. विहीर बघा आत्ताच बंद केली. सनप काय कारण काय असेल, काय वाटतं तुम्हाला? कारण असेल पावसाचं चिक्क घाण बिन जाऊ नये म्हणून. पाऊस आणि काय बाकीच्या विहिरींना पण बऱ्यापैकी तसंच असते. तुमच्या इकडे विहिरी आहेत का नाही बीडला? आहेत ना विहिरी आहेत. आमच्या इकडे, मग तुमच्या इकडल्या विहिरीला पाणी कमी असेल. बाकी एवढं सगळं सुंदर आहे, लक्षात ठेवा. मात्र हे बघा लोक अजून इथं पण आहेतच. सनप क्या कहना चाहोगे इन लोगों के लिए? तो आइए, आपका यहाँ पे स्वागत है चाहोगे आप? और तो चलता ही रहेगा.